स्वर्गात गेलेला कुत्रा. युधिष्ठिर हा महान राजा होता. तसाच तो थोर आणि चांगला माणूसही होता. मनुष्य, पशुपक्षी सर्वांवर त्यांचं प्रेम होतं. त्याच्या हृदयात सर्वांसाठीच प्रेम भरलेलं होतं. एक दिवस युधिष्ठिरानं अशी काही बातमी ऐकली की ती ऐकून तो अतिशय दुःखी झाला. जगद्गुरु श्रीकृष्णाने इहलीला संपवली होती. युधिष्ठिर दुःखाने म्हणाला, कृष्ण माझा सखा होता. त्यानं नेहमीच मला मदत केली आणि चांगला सल्ला दिला. त्यांचे शब्द हे ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असत. जर कृष्ण मृत्यू पावला असेल तर मी जगू शकत नाही. जर कृष्ण स्वर्गात गेला असेल तर मी सुद्धा स्वर्गातच जाईन. म्हणून युधिष्ठिर स्वर्गाच्या लांबच लांब आणि कठीण मार्गावर निघाला. त्याच्याबरोबर त्याचे 4 भाऊ भीम, अर्जुन, सकुल, सहदेव आणि त्या सर्व 5ही भावांची पत्नी द्रौपदी सुद्धा निघाली. युधिष्ठिराकडे एक कुत्रा होता आणि जिथे जिथे युधिष्ठिर जाई तिथे तिथे तो जायचा. त्यामुळे स्वर्गांच्या वाटेवरही तो कुत्रा युधिष्ठिराच्या मागोमागच गेला. युधिष्ठिर कुत्र्याला म्हणाला, तू घरी जा. तू आमच्या बरोबर येऊ शकणार नाहीस. आम्ही खूप लांब चाललो आहोत आणि रस्ताही कठीण आहे. तू दमून जाशील म्हणून घरी जा. तो कुत्रा स्तब्ध उभा राहिला आणि त्याने युधिष्ठिराकडे पाहिलं, पण तो परत काही गेला नाही. युधिष्ठिर वळून पुन्हा चालू लागला. तसं तो कुत्राही त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला. डोंगरावरून उंचच उंच गेलेला तो रस्ता खरोखरच कठीण होता आणि थंडी तरी किती होती तिथे. त्यांच्या आसपासचे सारे काही बर्फाने पांढरे शुभ्र झाले होते. अगदी हवा देखील गोठून गेल्यासारखी होती. एक एक करीत युधिष्ठिराचे भाऊ आणि द्रौपदी रस्त्यात कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पण युधिष्ठिर काही थांबला नाही. तो पुढे चालतच राहिला आणि तो कुत्राही त्याच्या पाठोपाठ जात राहिला. युधिष्ठिर आणि तो कुत्रा टेकड्यांवरून आणि दऱ्यांमधून उंचच उंच चढत थंडगार बर्फातून मेरू पर्वताचा पायथा येईपर्यंत चालतच राहिले. त्यावरती खूप उंचावर मेरू पर्वताच्या शिखरावर ब्रह्मदेवाचे नगर होते आणि तिथून एक गंगा वाहत होती. ती वाहता वाहता नगराला वळसा घालून जात होती. युधिष्ठिर आणि कुत्र्याला त्या वरच्या पवित्र नगरातील घंटानाद ऐकू येत होता आणि तो घंटानाद ऐकत असतानाच त्यांच्यावर स्वर्गातील फुलांचा वर्षाव झाला. अचानक तेजाचा लखलखाट आणि विजेचा चमचमाट झाला आणि त्यांच्या समोर आपल्या रथात उभा राहिलेला स्वर्गाचा राजा इंद्र प्रगटला. इंद्र म्हणाला, युधिष्ठिरा, तुला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे, तर ये माझ्या रथात चढ. ज्याचा मानवी देह न बदलता ज्याला सदैह स्वर्गात जायला मिळत आहे असा तू एकमेव माणूस आहेस. युधिष्ठिराने विचारले, पण माझे भाऊ आणि माझी राणी कुठे आहे? ते सारेजण रस्त्यातच मृत्यू पावले आणि मला त्यांना मागे सोडून यावे लागले. ते कुठे आहेत? त्यांच्याशिवाय मी स्वर्गात जाऊ शकत नाही. इंद्र म्हणाला, ते अगोदरच स्वर्गात गेलेले आहेत. तुला त्यांच्याबद्दल काळजी करायचं कारण नाही. ते तुझीच वाट पाहत आहेत. युधिष्ठिराने उत्सुकतेने विचारलं, आणि कृष्ण? कृष्ण सुद्धा तिथे आहे ना? इंद्र हसून म्हणाला, हो हो, तो आहे. ज्या ज्या लोकांचं तुझ्यावर प्रेम होतं ते सारे तुझी वाट पाहत आहेत. युधिष्ठिर आनंदाने म्हणाला, असं असेल तर मी तुझ्या बरोबर येईन. मग युधिष्ठिरानं खाली आपल्या कुत्र्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, बाळा, रथात चढ. इंद्र म्हणाला, काय कुत्रा? माझ्या रथात एक कुत्रा चढणार? स्वर्गामध्ये एक कुत्रा येणार? नाही नाही, स्वर्गात कुत्रे नाहीत. तू या रथात चढ, परंतु या कुत्र्याला मात्र तुला मागे ठेवावं लागेल. युधिष्ठिराने उत्तर दिलं, तसं मी करू शकणार नाही. या अवघड प्रवासात, या बर्फाळ कठीण रस्त्यावर तो माझा विश्वासू मित्र
आणि सोबती असल्यासारखा माझ्याबरोबर राहिला आहे. माझे भाऊ मृत्यू पावले. एक एक करून सारेजण मला सोडून गेले, अगदी माझी राणी सुद्धा. पण या कुत्र्यानं काही मला सोडलं नाही. तो बोलू शकत नाही, पण त्याचे डोळे बोलतात. आणि माझ्याबद्दल त्याला असणारं प्रेम मी जाणतो. त्याला मी कसं काय मागे सोडून जाऊ शकतो? इंद्र म्हणाला, तू वेडा तर नाहीस ना? तू सदेह स्वर्गात जाऊ शकतोस, कारण तू थोर आणि चांगला आहेस. पण माणसांबरोबर येणाऱ्या कुत्र्यांना मात्र स्वर्गात जागा नाही. या कुत्र्याला तू मागे ठेवलंच पाहिजे. त्यावर युधिष्ठिरानं ठामपणे उत्तर दिलं, मी त्याच्याशिवाय स्वर्गात जाऊ शकत नाही. तो माझ्यावर अवलंबून आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्याची काळजी घेईन. जे योग्य आहे तेच मी करेन आणि त्याला आता सोडून देणं योग्य ठरणार नाही. इंद्रा, तुला संतुष्ट करावं म्हणून सुद्धा मी त्याला मागे सोडून येणार नाही. इंद्र म्हणाला, आता एक क्षणभर विचार कर. तो एक कुत्रा आहे. तो इतर प्राण्यांना मारतो आणि खातो ना? ते पाप नाही का? तो क्रूर कुत्रा आहे आणि तो नरकात जाईल. खरंच तू स्वर्गात जाशील आणि तो नरकातच जाईल. युधिष्ठिर पुन्हा म्हणाला, मी त्याच्याशिवाय स्वर्गात जाणार नाही. इंद्र विचार करून म्हणाला, तू तुझ्या बरोबर स्वर्गात त्याला नेऊ शकणार नाहीस, पण एक अदलाबदल तू करू शकतो. तुझ्याशिवाय तो मात्र स्वर्गात जाऊ शकेल आणि तू त्याच्या ऐवजी नरकात जा. युधिष्ठिर लगेच म्हणाला, अगदी चालेल. माझ्या कुत्र्याला स्वर्गात जाऊ दे, मी नरकात जाईल. युधिष्ठिरानं असं म्हटलं न म्हटलं तोवर कुत्र्यानं अचानक त्याचं रूप बदललं. तो धर्म होता. धर्म म्हणजे नेहमी योग्य तेच काम करणारा. धर्म युधिष्ठिराला म्हणाला, हे महान राजा, तू खरोखरच निस्वार्थी माणूस आहेस. तुझं लोकांवर प्रेम आहे, तसं तुझं प्राण्यांवरही आहे. तुझं हृदय खरंच सर्वांसाठीच्या प्रेमाने भरलेलं आहे. तू महान आहेस.